राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर झालेल्या सुनावणीत पक्षाचं चिन्ह आणि नाव हे अजित पवार गटाकडे गेलंय। पण कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काही अटी शर्तींसह हे चिन्ह वापरण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरातींमध्येही याचे पडसाद उमटल्याचं बघायला मिळत आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरातीतलं हे निवेदन पहा। घड्याळ चिन्हाबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यांच्या जाहिरातींमध्ये तसं सांगायला सुरुवात केली आहे। घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे, पण कोर्टाचा निर्णय येण्याआधी लोकसभा निवडणूक लागली। त्यामुळे कोर्टानं अटी शर्तींसह याचा वापर करण्याचा आदेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिला। त्याचीच अंमलबजावणी आता अजित पवारांच्या पक्षानं केल्याचं दिसतंय। निवडणूक कशासाठी आपण निवडणूक जेव्हा लढतो कुणी निवडणूक त्याला निशाणीची आवश्यकता आहे आणि आता आम्हाला खात्री आहे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जिंकू, परंतु तोपर्यंत जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेत की या गोष्टी पाळा आणि जाहीर करा की न्यायप्रविष्ट आहे। आता चिन्हाबाबत एकदा निवेदन दिल्यानंतर पुन्हा हा उल्लेख करण्याची गरज नसल्याचं काही नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सर्वच जाहिरातींमध्ये चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट उल्लेख करावा की नाही याबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संभ्रम असल्याचं दिसून आलं। पण प्रत्येक जाहिरातीत उल्लेख करणं गरजेचं असल्याचं सांगत जयंत पाटलांनी अजित पवार गटाला प्रत्युत्तर दिलंय। मला वाटतं कदाचित त्यांनी निर्णय वाचला नसेल। ज्या ज्या ठिकाणी जाहिरात टीव्हीवर दिली, रेडिओवर दिली आणि वर्तमानपत्रात दिली, सर्व जाहिरातीच्या खाली हा सिम्बॉल, हे चिन्ह पक्षाचं न्यायप्रविष्ट आहे असं त्यांना लिहिण्याचं बंधन सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे। राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळाल्यानंतरही त्यांना कायदेशीररित्या घड्याळ चिन्ह अजून मिळालेलं नाहीये। त्यामुळेच त्यांना या चिन्हाचा प्रचारासाठी वापर करताना त्याचा उल्लेख करावा लागतोय। परिणामी आता मतदार काय भूमिका घेतात, अजित पवार की शरद पवार, नेमकी कुणाच्या राष्ट्रवादीला साथ देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।